आजची रेसिपी आहे कुळथ्याच्या दाण्याची भाजी. ओल्या कुळथ्याच्या दाण्याची भाजी आहे ही खूप मस्त झालेली आहे. टेक्स्चरसुद्धा मस्त आलेलं आहे ग्रेव्हीला आणि कलरसुद्धा मस्त आलेला आहे. नमस्कार, मी भारती होम किचन्समध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. तर बघा, हे दाणे घेतलेले आहेत मी कुळथ्याचे. ओले दाणे आहेत, हिरवे, म्हणजेच शेतातून शेंगा आणलेले आहेत. तर तुम्ही हे जर दाणे नसेल मिळाले, हिवाळ्यापर्यंत मार्चपर्यंत याचं सीझन राहते ओल्या दाण्याचं, किंवा मग तुम्ही कोरडे दाणेसुद्धा घेऊ शकता. आता दाणे मस्त धुवून घेतलेले आहेत. आता ग्रेव्हीसाठी टमाटर, कांदा, लसूण पाकळ्या 10 ते 12 आणि खोबऱ्याचे तुकडे घेतलेले आहेत 7 ते 8, धनी 2 चम्मच, शेंगदाणे आणि तीळ. तर आता मस्त ताव्यावर भाजून घेत आहे मी. अर्धा चम्मच तेल घातलेलं आहे आणि तीळ भाजून घेत आहे. त्याच्यात धनी भाजून घेत आहे. तीळ भाजल्यानंतर आता धनी भाजून झालेले आहेत. इथे मी कांदा भाजून घेत आहे. कांदा मऊ पडला आणि आता टमाटरसुद्धा भाजून घ्यायचं आहे त्याच्यातच मऊ पडेपर्यंत. 8 ते 9 लसूण पाकळ्या घातलेल्या आहेत. 1-2 मिनिट छान भाजून घेत आहे. खूप मस्त भाजी लागतात आणि पौष्टिकसुद्धा आहेत ही भाजी. आता छान सर्व भाजून झालेले आहे. थंड झाल्यावर बारीक करून घेतलेलं आहे. थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे. बघा, मस्त अशी पेस्ट करायची आहे भाजीला. तेल घातलेले 3 चम्मच, 3 ते 4 चम्मच, किंवा तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. अर्धा चम्मच जिरे, मोहरी, अर्धा चम्मच मिक्सरला बारीक केलेलं वाटण घालायचं आहे. तेल सुटतपर्यंत मस्त होऊ द्यायचं आहे. आता तेल सुटत आलेला आहे मसाल्याला. खूप मस्त मसाला झालेला आहे. याच्यामध्ये 2 चम्मच लाल तिखट, 2 चम्मच धनी पावडर आणि अर्धा चम्मच गोडा मसाला, अर्धा चम्मच हळद परतून घ्यायचं आहे. मसाला छान झाला की भाजीची ग्रेव्ही खूप मस्त होते आणि कलरसुद्धा छान येते ग्रेव्हीला. तेल सुटतपर्यंत मसाला होऊ द्यायचा आहे. आता मसाला मस्त झालेला आहे. याच्यामध्ये कुळथ्याचे दाणे घातलेले आहेत. परतून घ्यायचे आहेत, मिक्स करून घ्यायचे आहेत 1 मिनिट. आता हे दाणे मी न वाफवताच याच्यामध्ये घातलेले आहेत फोडणीमध्ये. 5 ते 6 मिनिट फोडणीमध्ये शिजू द्यायचे आहेत कमी आचेवर. तुम्हाला जर झटपट भाजी करायची असेल 10 मिनिटात, तर हे दाणे तुम्ही वाफवून घेऊ शकता. आता 5 ते 6 मिनिट झालेले आहेत. याच्यामध्ये ग्रेव्हीसाठी गरम पाणी घालायचं आहे आणि पाणी थोडं जास्तच घालत आहेत, कारण की दाणे शिजायला वेळ लागते आणि पाणीसुद्धा कमी होते मग आटते तर ते. आता भाजी मस्त शिजलेली आहे. 20-25 मिनिट मी कमी आचेवर, मिडियम आचेवर शिजून घेतलेली आहेत आणि कलरसुद्धा मस्त आलेले आहेत भाजीला. टेक्स्चरसुद्धा आणि दाणेसुद्धा मस्त शिजलेले आहेत. तर ही भाजी तुम्ही पोळीसोबत, भातासोबत, भाकरीसोबत खाऊ शकता. भाकर, भात, पोळी कशाहीसोबत मस्त लागते. आणि बघा, मस्त टेक्स्चर आलेलं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा, खात राहा.